आणि मॅम तुम्ही पहिल्या सराव संचाची जरा रिव्हिजन केली होती ना. मग ती मॅडमनी शाळेतल्या मॅमनी प्रश्न विचारल्यानंतर आम्ही पटपट त्याची उत्तरं देऊन टाकली. येस मॅम. हो का? येस मॅम. येस. बरोबर. ठीक आहे. हा धडा ना थोडा सराव करायला लागेल. ठीक आहे. आपण आपलं काय चालू होतं? मॅम 5.4 का? 5.3 मधला 5वा प्रश्न. पाचवा मॅम. अच्छा, शेवटचा बाकी आहे का? येस मॅम. एकच राहील. ठीक आहे ठीक आहे, चालेल. आपण एक काम करूया की काल आम्हाला मॅम ना बडीच्या ग्रुपमध्ये ना आमच्या सौरव बडीने पण आम्हाला गणित शिकवले मॅम. कोणी? सौरव आमचे बडी आहेत आमचे सर. मग त्यांनी पण आम्हाला का गणित शिकवले आकृतीचे काल. अच्छा अच्छा, म्हणजे ह्या धड्यातले शिकवले का? येस मॅम. म्हणजे नो डाऊट ते विचारतात शेअर कुठल्या केले धड्याचं डाऊट आहे. मग एका विद्यार्थ्याने सांगितल्यावर त्यांनी ह्या धड्यामधील काही गणित ना असं सांगितले समजावून. मग ते डाऊट आमचे क्लिअर झाले. अच्छा अच्छा, म्हणजे येतात कधीतरी येतात का ते सर आणि तुमचे डाऊट्स विचारतात मॅथमॅटिक्स? मॅम येस मॅम. आठवड्यातून 2दा त्यांची क्लास होते. मॅम त्या सरांचे आठवड्यातील 2 दिवस ठरलेले आहेत, मंगळवार आणि शुक्रवार. ते सर 6 वाजता येतात आणि 7 वाजता मीटिंग लिफ्ट होतात, म्हणजे 1 तास असतो. येस मॅम. 1 तासात ते आम्हाला गणित अच्छा, शिकवतात. आपल्या इथे का हे येस मॅम. येस मॅम. येस ओके. मॅम. ग्रुपमध्ये. अच्छा अच्छा, मी म्हणले स्कूल मध्ये येतात नो नाही मॅम. मॅम. म्हणजे त्या विषयासाठी आहेत का असं? मॅम मॅथ, सायन्स. मॅम प्रेमा ते ना मॅमनी ना सगळे विषय शिकवतात. ITI करणारे ते स्टुडंट आहेत. मग अच्छा, ITI करणारे. IIT हा येस IIT. मॅम. येस मॅम. IIT ते म्हणजे हुशार असतात खूप. म्हणजे ते हो मॅम. शिकतायत येस का आता? मॅम. इंजिनिअरिंग असेल काहीतरी त्याच्यात इंग्लिश, असं. येस मॅम. मॅथ आणि इंजिनिअरिंग सायन्स साठीच ते आम्हाला आमचे कुठल्या पण विषयाचे डाऊट. फिजिक्स वगैरे येस शिकवत मॅम. असेल, ते फिजिक्स. आमची कुठल्या पण विषयाचे डाऊट क्लिअर करतात स्कूलमधले. पुन्हा आम्हाला म्हणजे कुठल्या पण विषयामध्ये डाऊट असलं ना ते आमचे डाऊट क्लिअर करतात. येस मॅम. मजा आहे तुमची, म्हणजे खूप छान आहे तुम्हाला. म्हणजे किती म्हणजे तुमचं सोयीचं आहे सगळं. येस मॅम. छान आहे. हो मॅम. सगळेजण सपोर्ट करायला. एवढा गायडन्स मिळाला तुम्हाला, एवढा गायडन्स एवढे छान मिळत आहे ना, खरंच. मॅम पण आम्हाला येस लकी एक मध्ये छान त्या मिळत. ग्रुपात लकी त्यात मुलं आहात. 9 जण आहेत. पण 3 आणि 4 जण जॉईन होते. येस मॅम. काल तर आमच्या आम्ही ग्रुपमध्ये 6 तिघजण जण जॉईन जॉईन होतो. होते. ग्रुप मध्ये खूप मुलं आहेत पण ती जॉईंटच होत नाही, जो कोणी जॉईन नाही होत आहे. नो म्हणजे मॅम, एका होतच ग्रुपमध्ये जे ग्रुप बनवलेत ना, मॅम आपण जे ग्रुप बनवलेत ना. मॅम त्याचे पण ग्रुप बनवले आहेत. अच्छा, त्याचे एका पण ग्रुप ग्रुपमध्ये बनवलेत का? 8 जण आहेत. येस येस मॅम. मॅम. पण 8 जणातील आता जे विद्यार्थी आठवड्यात 2 क्लास होतात का, तेव्हा त्या क्लासमध्ये 3 किंवा 4च मुलं असतात. काल तर आम्ही 3 जणच होतो. येस मॅम. आणि आता मला का सुलक्षणा मॅडम म्हटलं आहे की जे विद्यार्थी जॉईन होत नाहीत ना त्यांना फोन करून विचारायचं आहे रिझन का जॉईन होत नाहो, का क्लास जॉईन मॅम करत नाहो, काय रिझन आहे. मॅम आम्ही त्या ग्रुपमध्ये बर. नाहीत. संगीता मॅमला अच्छा, फोन करा मग. हा मग संगीता मॅमना कॉल करा ना, ते सांगते तुम्हाला. येस मॅम. येस मॅम. पण आता ना हे सुरू करूया आपण. येस मॅम. हा तर पुढे गेलं आपलं किती 5.4 ना. येस मॅम 5.3. 5.3 मधलं 5वं गणित ते 5.3 राहिलं होतं. राहिलं. बरोबर. येस ठीक आहे. मॅम. एकदम लास्ट एकच राहिले.
बघा जरा इथे हळूहळू मुलं कमीच होणार आहेत. आता आहेत 22 आहेत. म्हटलं कमी झाली की काय अजून. नो मॅम. ठीक आहे. आता इथे काय आहे बघा 5वं गणित आपलं, की खालील विधाने सत्य की असत्य हे सकारण लिहा. सकारण म्हणजे कारणासहित लिहायचं आहे. कारणासहित. सत्य आहेत की असत्य. बघा आता हे आपल्याला समजणं खूप कठीण आहे. कठीण आहे, समजणं खूप महत्वाचं आहे. की बघा मी तुम्हाला सांगितलेलं की आयत जो आहे तो समांतरभुज चौकोन असतो. समभुज चौकोन सुद्धा समांतरभुज चौकोन असतो आणि चौरस सुद्धा समांतरभुज चौकोन असतो, है ना. म्हणजे समांतरभुज चौकोन म्हणजे काय, की ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात तो समांतरभुज चौकोन असतो. मग आपण जर आयत जरी घेतला तरी आयताच्या पण समोरासमोरील बाजू समांतर आहेत, त्यामुळे आयत पण समांतरभुज चौकोन असतो. प्रत्येक आयत जो आहे ना बघा, प्रत्येक आयत हा काय असतो, प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो. समांतरभुज चौकोन असतो. पण आपण त्याचा जर व्यत्यास बघितला, आपण जर त्या विधानाचा व्यत्यास बघितला, आता मी काय म्हटलं, प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो. का? कारण आयताच्या समोरासमोरील बाजू समांतर आहेत आणि ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात, अपोजिट साइड्स पॅरलल असतात, तो जो क्वाड्रिलॅटरल आहे तो पॅरलेलोग्राम असतो. मग जो रेक्टँगल आहे म्हणजे आयत आहे त्याच्या समोरासमोरील बाजू समांतर आहेत, म्हणजे आपण त्याला समांतरभुज चौकोन सुद्धा बोलू शकतो आयताला. म्हणजे प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो. पण प्रत्येक समांतरभुज चौकोन हा आयत असतो का? नाही. कारण आयताची व्याख्या काय आहे की आयताचे जे सर्व कोन आहेत ते काटकोन असले पाहिजे तर तो आयत असतो. पण समांतरभुज चौकोन काय आपल्याला असे नसतात, त्याचे प्रत्येक कोन काय 90 अंशाचे नसतात. त्यामुळे प्रत्येक समांतरभुज चौकोन हा आयत नसतो, पण प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो. प्रत्येक कोणताही आयत जो आहे, कारण समांतरभुज चौकोन म्हणजे काय, तर समोरासमोरील बाजू समांतर, मग त्या आयताच्या आहेत, म्हणजे प्रत्येक आयताला आपण समांतरभुज चौकोन म्हणू शकतो. पण प्रत्येक every rectangle is a parallelogram. Every rectangle is a parallelogram, but every parallelogram need not be rectangle, किंवा तो रेक्टँगल नसतो. Every parallelogram is not रेक्टँगल. तसंच बाकीच्यांचं पण आहे. तसंच बाकीच्या जे चौकोन आहे, जसं समभुज चौकोन, तर प्रत्येक समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो, पण प्रत्येक समांतरभुज हा समभुज असेलच असं नाही. कळलं का? कारण समभुज होण्यासाठी त्याच्या चारी बाजू सारख्या असणं गरजेचं आहे आणि याच्या अपोजिट साइड्स पॅरलल असतात, म्हणून मग हा समांतरभुज चौकोन आहे. पण प्रत्येक समांतरभुज चौकोन हा समभुज नसतो, कारण समांतरभुज चौकोनाच्या सगळ्या बाजू सारख्या नसतात, त्यामुळे आपल्याला समभुज चौकोन त्याला म्हणता येणार नाही. जेव्हा त्याच्या बाजू सारख्या होतील ना तेव्हा तो समभुज चौकोन होतो. कळलं? म्हणून प्रत्येक समभुज चौकोन हा समांतरभुज असतो. येस, म्हणजे प्रत्येक चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो. प्रत्येक चौकोन नाही, प्रत्येक समभुज चौकोन हा समांतरभुज असतो. चौकोनाचे खूप प्रकार आहेत. अजून आपण ह्या 4 प्रकारांबद्दलच बोलतोय. एक समांतरभुज, आयत, समभुज आणि चौरस. तर हे 4ही जे चौकोन आहेत हे समांतरभुज चौकोनच आहेत, 4ही पण. कारण समांतरभुज चौकोन म्हणजे काय, ज्याच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात तो समांतरभुज चौकोन असतो. कळलं? येस मॅम. म्हणून आयत समांतरभुज चौकोन आहे, समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन आहे आणि चौरस हा सुद्धा समांतरभुज चौकोन आहे. ठीक आहे? प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. चौरसाची व्याख्या काय आहे की चौरस कोणाला बोलायचं, तर चौरस हा असा चौकोन आहे, समांतरभुज चौकोन, जो ज्याच्या सर्व बाजू आणि सर्व कोन एकरूप असतात.
हा जर सर्व बाजू सर्व कोण एकरूप आहेत म्हटल्यानंतर चौरस जो आहे त्याच्या समोरासमोरील बाजू समांतरच होणार आहेत आणि त्यामुळे तो समांतरभुज चौकोन आहे. पण प्रत्येक समांतरभुज चौकोन हा चौरस नसतो. ठीक आहे. आता इथे विधान काही दिलेली आहेत ती सत्य की असत्य हे आपल्याला कारणासहित लिहायचंय. पहिलं विधान काय दिलंय की प्रत्येक समांतरभुज चौकोन समभुज चौकोन असतो. बरोबर आहे की सत्य आहे की असत्य? मॅम असत्य. असत्य आहे. कारण समांतरभुज चौकोन समभुज चौकोन प्रत्येक समांतरभुज चौकोन समभुज चौकोन नसतो. कारण समांतरभुज चौकोनाच्या प्रत्येक समभुज चौकोन हा समांतरभुज असतो. समांतरभुज चौकोन. कारण काय लिहायचं? आणि कारण समभुज- समांतरभुज चौकोनाच्या समभुज सर्व बाजू सारख्या चौकोनाचे नसतात. ऍडजसंट. येस मॅम. त्याचं कारण असं आहे की समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू सारख्या नसतात म्हणून तो समभुज होऊ शकत नाही. कारण समांतरभुज चौकोनाच्या फक्त समोरासमोरील बाजूच सारख्या असतात आणि समभुज चौकोनाच्या सर्व बाजू सारख्या असतात. त्यामुळे समांतरभुज हा समभुज नाही होऊ शकत. दुसरं विधान काय आहे? प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असतो. बरोबर आहे. असत्य. आता समभुज चौकोन जर हा घेतला तर असत्य आहे, आयत मॅम. होईल का? नाही. कारण आयत होण्यासाठी त्याचे सर्व कोण काटकोन पाहिजेत तर तो आयत होऊ शकतो. 90 अंशाचे पण पाहिजेत. हा सगळे कोण. पण समभुज चौकोनाचे सर्व कोण एकरूप नसतात. समभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात फक्त. आणि आयत होण्यासाठी त्याचे सर्व कोण काटकोन असायला पाहिजे. सर्व कोण एकरूप असायला पाहिजे. म्हणून हे सुद्धा असत्य विधान आहे. त्यानंतर तिसरं काय आहे तर प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो. सत्य. सत्य. आहे, मॅम. कारण आयताच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात. आयताच्या समांतर असतात. प्रत्येक आयत हा समांतर नसतो. कळतंय का नाही? येस मॅम. येस मॅम समजतंय. आता पुढचं काय आहे? चौथं. प्रत्येक चौरस हा आयत असतो. येस मॅम बरोबर आहे. सत्य. प्रत्येक चौरस. सत्य. का? ट्रू. का? ट्रू का आहे? कारण चौरसाचे चारही कोण 90 अंशाचे असतात व आयताचे सुद्धा असतात. येस मॅम. आयत होण्यासाठी चारी कोण काटकोन पाहिजेत आणि ते चौरसाचे असतात. आयत कोणाला बोलायचे? ज्याचे चारी कोण काटकोन असतात. आणि चौरसाचे चारी कोण काटकोनच असतात. त्यामुळे तो आयत असतो. प्रत्येक चौरस हा आयत असतो. पण प्रत्येक आयत हा चौरस नसतो. कारण चौरस होण्यासाठी त्याच्या चारी बाजू पण सारख्या लागतात. कळलं का? प्रत्येक चौरस हा आयत आहे. चौरस हा सगळं आहे. चौरस जो आहे ना तो सगळा आहे. चौरस समांतरभुज चौकोन आहे. चौरस समभुज चौकोन आहे. चौरस समांतरभुज चौकोन पण आयत पण आहे. समांतरभुज चौकोन आहे. समभुज चौकोन आहे. आयत पण आहे. कळलं? येस मॅम. प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो. सत्य. सत्य. आताच सांगितलं. चौरस हा सगळंच असतो. म्हणजे तिन्ही चौरस पण आहे. चौरस समांतरभुज चौकोन पण आहे. चौरस समभुज चौकोन पण आहे. चौरस आयत पण आहे. कारण जो सगळ्यांचा राजा आहे. सगळे गुणधर्म त्या चौरसात असतात. लागू पडतात. प्रत्येक आणि शेवटचा आहे प्रत्येक आयत असतो. समांतरभुज चौकोन आयत असतो. असत्य. 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 कारण आयत होण्यासाठी कोण त्याचे काटकोन असायला येस पाहिजे. मॅम. आणि समांतरभुज चौकोनाचे सर्व कोण काटकोन नसतात. ठीक आहे? येस मॅम. कळलं? म्हणून हो मॅम. ते असत्य. असत्य आहे. 5-6 असत्य. ठीक आहे. कारण पण लिहायचं. त्यानंतर आता आपल्याला आता आपण जे आधीचे जे 4 प्रकार शिकलो ते कसे होते? त्याच्या समोरासमोरील बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर होत्या म्हणून ते एका कॅटेगरीमध्ये जातात. चारीच्या चारी चौकोन. कारण त्याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे की त्याच्या समोरासमोरील बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतात. आता आपण जो शिकणार आहोत तो आहे समलंब चौकोन, ट्रेपेझियम.
हा जो ट्रॅपेझियम आहे तो आणि आधीचे चौकोन याच्यात एक फरक आहे. कारण आधीचे जे चौकोन आहेत त्याच्यामध्ये अपोजिट साइडच्या दोन्ही पेअर ज्या आहेत, जोड्या ज्या आहेत अपोजिट साइडच्या सम्मुख बाजूंच्या, त्या दोन्ही समांतर आहेत, पॅरलल आहेत. इथे तसं नाहीये. समलंब चौकोनामध्ये सम्मुख बाजूंची फक्त एकच जोडी समांतर असते. समलंब चौकोनाची व्याख्या काय आहे की ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर जर असेल ना तर तो जो चौकोन आहे तो समलंब चौकोन आहे. कळलं? कारण अपोजिट साइडची एकच पेअर, एकच जोडी पॅरलल आहे. इथे बघा, हा जो एबीसीडी दिलेला आहे याच्यामध्ये एबी आणि डीसी समांतर दिसत आहेत. समांतर म्हणजे ज्या कधीही एकमेकींना छेदणार नाही अशा समोरासमोरील बाजू. मग एबी आणि डीसी तुम्ही किती वाढवलं तरी त्या छेदणार नाही पुढे जाऊन कधी. पण जर एडी आणि बीसी दुसरी सम्मुख बाजूंची जोडी अपोजिट साइडची पेअर बघायला गेलात तर ती काय आहे? छेदणारी आहे. छेदते पुढे जाऊन. तुम्ही पुढे जाऊन जर बघितलं तर ह्या बाजू छेदणार आहेत. कळलं? म्हणून मग सम्मुख बाजूंची एकच जोडी जिथे समांतर आहे तो जो चौकोन आहे तो आपण समलंब चौकोन असं म्हणतो त्याला. ठीक आहे. आता समलंब चौकोनाच्या फार कमी गुणधर्म. समलंब चौकोनाचे काय जास्त गुणधर्म नाहीयेत, फक्त एकच जोडी समांतर असते. त्यानंतर त्यांनी जे दिलेलं आहे की समद्विभुज समलंब चौकोन म्हणजे काय? आयसोसेल्स ट्रॅपेझियम. समद्विभुज समलंब चौकोन म्हणजे काय? कधी कधी तुम्हाला असा समलंब चौकोन मिळेल ज्याच्यामध्ये ज्या नॉन पॅरलल साइड्स आहेत, म्हणजे असमांतर बाजू आहेत, ज्या समांतर नाहीत, त्या दोन्ही बाजू जेव्हा एकरूप असतील ना, समांतर बाजू नाही, असमांतर बाजू, म्हणजे एडी आणि बीसी जर एकरूप आहे, एकरूप समांतर त्या नसतात, पॅरलल नाहीयेत त्या, पण एकरूप आहेत, म्हणजे एडी आणि बीसीची लांबी सारखी आहे. असा जो समलंब चौकोन, असं जर तुम्हाला एखाद्या समलंब चौकोनात मिळालं ज्याच्या असमांतर बाजू एकरूप आहेत तर तो आपण समद्विभुज समलंब समद्विभुज समलंब चौकोन. कारण त्याच्या दोन बाजू सारख्या आहेत म्हणून समद्विभुज. द्वि म्हणजे दोन, भुज म्हणजे भुजा, सम म्हणजे समान. समद्विभुज समलंब चौकोन, आयसोसेल्स ट्रॅपेझियम. आपण आयसोसेल्स ट्रायंगल बघितलंय ना, ज्या तसा आयसोसेल्स ट्रॅपेझियम आहे. ठीक आहे. यस मॅम. येस मॅम. कळलं का? येस हो मॅम. हो मॅम. येस. आता आणखी एक गोष्ट तुम्हाला दिलेली आहे की जेव्हा आपल्याकडे ज्या ह्या बाजू आहेत असमांतर बाजू, म्हणजे ज्या समांतर नाहीयेत, अशा असमांतर बाजूंचे मध्यबिंदू जोडून जो रेषाखंड बनतो, म्हणजे आता एडी आणि बीसी एकरूपच पाहिजे असं नाही याच्यासाठी, तर एडीचा मध्यबिंदू म्हणजे असमांतर बाजूंचे मध्यबिंदू आणि बीसीचा मध्यबिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड असतो, म्हणजे समजा हा पी जो आहे तो एडीचा मध्यबिंदू आहे आणि क्यू जो आहे तो बीसीचा मध्यबिंदू आहे. म्हणजे पी एबीचे दोन सारखे भाग करतो आणि क्यू बीसीचे दोन सारखे भाग करतो. असे दोन असमांतर बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा जो रेषाखंड असतो ना, त्याला आपण त्या चौकोनाची मध्यगा म्हणतो. आपण मध्यगा बघा, त्रिकोणाची मध्यगा शिकलो, पाहिली आहे आपण. तशी ही चौकोनाची मध्यगा आहे. तशी ही चौकोनाची मध्यगा आहे. ठीक आहे. येस. आता याच्यामध्ये आपण इथे आपण गणित बघूया. ह्याच्यामध्ये 3च गणित आहेत फक्त, सराव संच 5 पाच. फार काय त्याचे गुणधर्म नाहीयेत, त्यामुळे तुम्हाला काही जास्त नाहीये याच्यामध्ये. बघा, चौकोन IJKL मध्ये बाजू IJ समांतर बाजू KL असून कोन I 108 अंश दिलेला आहे, कोन K 53 अंश दिलेला आहे, 53 डिग्री.
तर कोन जे आणि कोन एल यांची मापे काढा. ठीक आहे. येस मॅम. आता एकच जोडी समांतर दिले बघा, आय जे आणि के एल ची जोडी समांतर दिले. याचा अर्थ आपल्याला त्यांनी असं नाही दिलंय की चौकोन आय जे के एल हा समलंब चौकोन आहे, असं दिलंय का कुठे? नो मॅम. नाहीये. पण आपल्याला काय दिलंय की एकच जोडी समांतर दिले. मग आपल्याला त्याच्यावरून कळायला पाहिजे की आकृती काढताना कशी काढायची. समांतर भुज चौकोनाची काढणार की चौकोन आहे. हा, नाही तर आपण अशी काढू, चौकोन. समांतर भुज चौकोनाची आकृती काढू. तर तसं नाहीये, कारण समांतर भुज चौकोनाच्या दोन्ही जोड्या समांतर असतात समांतर भुज चौकोन. येस इथे मॅम. काढताना तुम्ही समलंब चौकोन ड्रॉ करायचा. आय जे आणि इथे के एल अशा दोन बाजू समांतर आहेत. हे बघा, समांतर बाजू बरोबर आय जे आणि के एल आल्या पाहिजे. इथे नाही आले पाहिजे नाव जे असमांतर बाजूंची आहेत. आता आयचं माप किती दिलंय? 108 अंश दिले. 108 अंश. 108 अंश. आपण इथे घेऊ. असा एक समलंब आय जे के आणि एल. इथे आय 108 अंशाचा आहे आणि के 53 आणि के जो आहे के ना 53 डिग्री. 53 अंश. येस. आता इथे तुम्हाला एक गोष्ट दिसेल की अपोजिट अँगल्स एकरूप नाहीये तिथे, येस Yes. मॅम. कारण हा ट्रॅपेझियम ma'am. आहे, हा पॅरलेलोग्राम नाहीये. कारण बाकीचे सगळे जे चौकोन आपण बघितले त्याच्यामध्ये समोरासमोरील कोण सगळ्यात एकरूप आहे. आता इथे आपल्याला बाकीचे हे जे दोन कोण आहेत यांचं माप शोधायला सांगितलंय, याचं आणि याचं. ठीक आहे, तर सोपं आहे. येस मॅम. बघा, आधी काय करायचं, आय जे आणि के एल समांतर आहे ना, आय जे के एल. मग आपण काय Yes, करायचं, Yes. बाजू Yes, ma'am. आय जे समांतर आपण रेषा ज्या शिकलो आणि त्यांनी बनणारे कोण, समांतर रेषा आणि छेदिका यांनी तयार होणारे कोण. बाजू आय जे समांतर बाजू के एल आहे आणि पहिली छेदिका घ्यायची एल आय. कोणती? येल आय. Yes. व त्यांची छेदिका, त्यांची छेदिका पहिली घ्यायची एल आय. येल आय. आणि त्या छेदिकेमुळे आपल्या ज्या समांतर बाजू आहेत त्या एल आय छेदिकेमुळे बघा, तिथे दोन अंतर कोण तयार होत अंतर आहे. कोण तयार होतात. हा. बघा, ही रेषा तुमची अशी आणि ही अशी आपण बघितलेलं बघा, आणि ही अशी. मग ही छेदिका जर घेतली आणि या दोन रेषा समांतर आहे तर हे दोन आतले कोण बनतात. हा बघा, हा आणि अंतर कोण. बरोबर ना, असं शिकलो ना आपण. येस मॅम. मॅम, कोण यल हा. के जे आहे ना ते जरा मोठा वाटतंय आणि कोण यल आहे जे छोटा वाटतंय आकृतीमध्ये. कोण मॅम. यल आहे जे म्हणजे 108 अंश वाटत नाही आणि कोण यल के जे हा 53 अंश वाटत. ते मी 53. उलट आलंय, म्हणजे जो विशाल कोण आहे तो लघु कोण झालाय, जो लघु कोण आहे ते. ठीक आहे, मग बदलते आपण. मॅम. बोला. आपण असं घेऊया, नाव बदलायला लागेल त्याचं. येस मॅम. Yes. कोणता कोण दिलाय आपल्याला? आय जे के. आय आणि के या कोणाची आय, मापे जे, दिली के. आहेत. आय असं लिहू. बरोबर 108 अंश. बरोबर आय बरोबर हा 108 घेऊ. हा आणि दिसतो के 108. के विशाल कोण वाटतो? के बरोबर 53. हा विशाल कोण आणि के वाटतो का? बरोबर. लघु कोण विशाल? येस मॅम, वाटत आहे. Yes, ma'am. वाट. ठीक आहे. आता ही एल आय छेदिका आता जर घेतली आपण तर मग कोणते अंतर कोण बनतील?
LI छेदिका घेऊ. कोण I आणि L कोण I अधिक कोण आहे कोण L कोण L is equal बरोबर to 180 अंश. 180. 80 अंश. कारण ते आहेत इंटेरियर अँगल्स, अंतर कोण आहे. मग याचं माप किती येणार? 180 डिग्री. नाही नाही, दोघांची सम 180 येणार. मग हा L किती येणार? I प्लस L 180. मग इथे टाका व्हॅल्यू. I ची व्हॅल्यू 108 आहे प्लस अँगल L 180 मायनस 180. 108. मग अँगल L इथेच ठेवायचा आणि 108 तिकडे जाऊन वजा मध्ये घेऊन 72 180 वजा 72 अंश. 180 वजा 108. 108. म्हणजे अँगल L इज इक्वल टू 72 डिग्री. 72. बरोबर ना? 72 ना? येस मॅम 72. तसंच आपण ह्याचं पण मेजर काढू शकतो. आता ही छेदिका घ्यायची IJ, सॉरी JK. JK छेदिका घ्यायची. रेषा त्याच समांतर आहेत. IJ आणि KL समांतर आहेत, पण आता छेदिका बदलायची, ही घ्यायची. मग अंतर कोण कोणते बनतात? JK छेदिका घेऊन कोण कोण J आणि कोण K. बरोबर, कोण J आणि कोण कोण मग याचं 53 असेल तर याचं किती असणार? आयचं सेम असंच करायचं, फक्त छेदिका बदलायची. 127. बरोबर, ठीक आहे. हे त्यानंतर दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला बघा, चौकोन ABCD जो आहे तो बाजू BC, चौकोन ABCD मध्ये बाजू BC आणि बाजू एक त्याने ना समलंब चौकोनाचा गुणधर्म, समद्विभुज समलंब चौकोनाचा एक गुणधर्म त्यांनी इथे सिद्ध केलेला आहे. तो फक्त आपण बघूया. हा बघा, इथे आहे ना, समलंब चौकोन PQRS मध्ये PS आणि QR एक समांतर आहेत आणि ज्या असमांतर बाजू आहेत त्या एकरूप आहेत. म्हणजे हा समद्विभुज समलंब चौकोन आहे. म्हणजे PQ आणि SR एकरूप आहेत. म्हणजे हा जो समलंब चौकोन आहे तो समद्विभुज समलंब चौकोन आहे. आणि त्यांनी एक गोष्ट दिली की QR जो आहे तो PS पेक्षा मोठा आहे. तर सिद्ध करा कोण PQR, म्हणजे हा जो इथला कोण आहे PQR तो आणि SRQ, म्हणजे हे दोन्ही मोठे, सॉरी, तो हे दोन्ही एकरूप असतात, SRQ आणि PQR. म्हणजे मोठ्या पायालगतचे जे कोण आहेत ना ते एकरूप असतात पायालगतचे. म्हणजे जो आपला समलंब चौकोनाचा जो पाया आहे त्याच्या लगतचे जे पायाला लागून जे कोण आहेत ते एकरूप असतात. कधी? जर हा समद्विभुज समलंब चौकोन असेल तर. समद्विभुज समलंब चौकोन त्याच्यात पायालगतचे दोन्ही कोण एकरूप असतात. मग हे जर दोन कोण मला मिळाले, समजा तुम्हाला असं सांगितलं की हा 70 आहे, तर हा 70 आहे तर हा पण 70 होणार, कारण ते एकरूप आहेत है ना. आणि हे जर 70 आहेत तर हे जे आहेत ते हा याचा अंतर कोण आहे, त्यामुळे हा 110 होणार आणि हा याचा अंतर कोण असल्यामुळे हा पण 110. हा पण 110 होणार. बरोबर आहे ना. येस मॅम. आपण बघूया दुसरं गणित तसंच आहे. आता चौकोन ABCD जो आहे याच्यामध्ये BC बाजू BC समांतर बाजू AD आहे, ठीक आहे. आणि ज्या असमांतर बाजू आहेत AB आणि DC त्या एकरूप आहेत. बघूया आपण आकृती. BC AD AB असं नाव लिहूया आपण. ABCD
बघा बीसी आणि एडी समांतर आहे आणि एबी आणि डीसी इथे एकरूप आहे. हा तुम्हाला दिलेलं आहे तसं की हॅलो मॅम. हॅलो मॅम. एबी हा कोण एबीडीसी कोणाकडे आवाज प्राची मॅम प्राची कोण बोलतंय? प्राची प्राची बोलते छोटी बहीण. हा एबी आणि डी आणि एडी समांतर आहे. तर असा जो समद्विभुज समलंब चौकोन आहे आयसोसेल्स ट्रॅपेझियम आहे त्याचा एक गुणधर्म लक्षात ठेवायचा. कोणता? त्याचे पायालगतचे कोण हे समांतर असतात, एकरूप असतात. एकरूप असतात. म्हणजे इनडायरेक्टली ना त्याचे खालचे पायालगतचे कोण आणि वरचे पण ते दोन्ही कोण हे एकरूपच असणार. कारण आपण बघितलं मगाशी 70 असेल तर 70 आणि जर ते आपण जर एक अंतर कोण घेतले तर वरचे पण दोन्ही कोण एकरूप असतात. बरोबर ना? आता तुम्हाला बघा हा परत माझी आकृती चुकेल कारण एक कोण 70 दिलाय ना तुम्हाला. कोणता कोण 70 दिलाय? एक कोण 72 दिले. हा जर 72 दिला असेल ऍक्च्युली हा मोठा दिसतोय विशाल कोण दिसतोय. मला नावं बदलायचे. समांतर कोण? समांतर बाजू कोणत्या दिल्या? ए बी BC ला समांतर बाजू एडी असून बाजू AB ला AB समांतर बाजू DC. AB एकरूप आहे ना? AB एकरूप DC. मला हा इथला ए कोण जो आहे ना तो छोटा घ्यायचा. समजा मी असं नाव लिहिलं तर चालेल का? एडी आणि बीसी समांतर आहेत ना मॅम? ए कोणाचं माप ना 72 आहे. एडी बीसी आणि एडी समांतर आहेत ना. ठीक आहे हे चालेल. कारण ना मला ना काय माहित आहे तुम्ही मगाशी बोलले ना की 72 अंशाचा तर हा वाटत नाही. कारण जर माझं इथे जर आलं ना नाव आलं ना ए तर तो वरचे जे आहे ते विशाल कोण आहेत आणि खालचे जे आहेत ना ते दोन्ही पण लघु कोण आहेत. कारण दिसताना ते तसंच दिसतात. तर आता हा जर ए 72 असेल ना तर तुमचा हा पायालगतचा दुसरा कोण पण 72 असेल. बरोबर आहे? मी नाव बघा कसं लिहिलं असं लिहिलं एबीसी. आणि हे जर 72 असतील तर हे जे आंतर कोण आहेत त्याप्रमाणे आपण जसं मगाशी सिद्ध केलं त्याप्रमाणे हा आपल्याला मधून 72 वजा करायचे 180 मध्ये 108 येते दोन्ही पण. हो मॅम. 108 आणि 108. कळलं? येस मॅम. मॅम हो मॅम समजलं. हा पुढे तुम्हाला काय दिलंय? चौकोन एबीसी बीसी लहान आहे. तेच सिद्ध करायचंय. बघा आपल्याला ना आकृतीमध्ये ना तीच सिद्धता आहे. हीच सिद्धता आहे. इथे काय केलंय? पायालगतचे कोण एकरूप सिद्ध केलेले आहेत. बरोबर आहे ना? आणि त्यांनी इथे काय सांगितलंय माहित आहे? सेम तेच आहे. बघा चौकोन सेम प्रमेय तेच आहे. हे पण तेच आहे. फक्त इथे त्यांनी पायालगतचे कोण सिद्ध करायला सांगितलंय आणि आपल्याला त्या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला वरचे दोन कोण एकरूप सिद्ध करायला सांगितले इथले.
आता इथले जर एकरूप आहेत तर आंतर कोण घेऊन इथले पण एकरूप होणारच आहेत ना. येस मॅम. बरोबर की नाही? मग हीच सिद्धता लिहायची आहे वरती, की मी फक्त सांगते कशी आहे ही सिद्धता. सेम सिद्धता आहे, फक्त पुढे एकच तुमचं विधान वाढणार आहे त्याच्यामध्ये. कळलं? सेम तेच आहे बघा. हा, काय दिलंय? हा चौकोन आहे, समलंब चौकोन, आणि या चौकोनामध्ये बीसी आणि एडी समांतर आहे. हे बघा, बीसी आणि एडी आपल्याला समांतर दिसतंय, आणि ज्या असमांतर बाजू आहेत त्या एकरूप आहेत. म्हणजे हा समद्विभुज समलंब चौकोन आहे. बाजू बीए आणि बाजू सीडी एकरूप दिलेली बाजू आहे. सीडी. तर सिद्ध करा. हा, हे सिद्ध करायचंय मला. कोण? एबीसी. एबीसी म्हणजे इथला कोण? हा, एबीसी एकरूप कोण? डीसी डीसीबी. डीसीबी. सिद्ध करायचंय म्हणजे मॅम. मगाशी आपल्याला त्या प्रमेयामध्ये काय सिद्ध करायला सांगितले? पायालगतचे कोण मॅम एकरूप आहेत ते खालचे सिद्ध. कोण सिद्ध केले, आता आणि आपल्याला वरचे. आता वरचे सेम सिद्धता असणार, फक्त एकच विधान वाढणार आहे, बाकी काही नाहीये. ठीक आहे. येस पण आधी मॅम. ही सिद्धता मग समजून घेऊ काय आहे ते. ठीक आहे. आता आपल्याला हे पायालगतचे कोण सिद्ध करायचे कसे ते आपण बघू. ठीक आहे. आता इथे केलं काय? एक रचना केली आपण या समलंब चौकोनामध्ये. समलंब चौकोनात रचना काय केली की एस मधून ना, ह्या एस मधून आधी हा समलंब चौकोन आहे, पी क्यू आर एस दिसतो सगळ्यांना? हो मॅम, दिसत आहे. हा, आता याच्यामध्ये बघा PQ आणि SR समांतर नाहीये, त्या असमांतर बाजू आहे. पण मी काय करणार माहित आहे, एस मधून जाणारी म्हणजे बिंदू एस मधून जाणारी आणि PQ ला समांतर असणारी रेषा काढते ही ST, जी QR ला T मध्ये छेदते. ही जी ST आहे ना, ती PQ ला मी पॅरलल काढलेली आहे. काय काढलेली आहे? पॅरलल. बिंदू एस मधून, पॉइंट एस मधून मी ST ही पॅरलल लाईन PQ ला काढलेली आहे. म्हणजे इथे PQ आणि ST समांतर झालेले आहेत, आणि ही जी मी पॅरलल काढलेली रेषा आहे ती QR ला T मध्ये छेदते. बघा, बिंदू एस मधून रचना कशी आहे बघा. बिंदू एस मधून बाजू PQ ला समांतर रेषा काढली, आणि ती जी समांतर रेषा मी काढली ती QR ला बिंदू T मध्ये छेदते. ही QR आहे की नाही, पाया तुमचा, त्याला T मध्ये छेदते. ठीक आहे. आता इथे झालं काय बघा, आपली आधीची जी हा बाजू आहे PS आणि QR ही ऑलरेडी काय आहेत? समांतर आहेत. बरोबर आहे? या रेषा ऑलरेडी समांतर आहेत. आता PS आणि QR जर समांतर आहे तर PS आणि QT समांतर असणारच, कारण Q डॅश T डॅश R QTR हे एकरेषीय आहे. त्यामुळे जर PS QR ला समांतर आहे याचा अर्थ ती QT ला पण समांतर आहे. आणि जर आणि आता आपण रचना काय केली आहे, PQ आणि ST पण समांतर आहे. आपण आता काढली PQ ला ST समांतर काढली. मग हा जो आतला चौकोन तयार झालाय PQTS दिसतो आतमधला, आपला मेन जो क्वाड्रिलॅटरल आहे, मेन जो चौकोन आहे तो PQRS आहे. पण आता मी काय केलेलं आहे, आतमध्ये जो चौकोन तयार झालाय तो समांतरभुज चौकोन तयार झाला, पॅरलेलोग्राम, कारण त्याच्या अपोजिट साइडच्या दोन्ही पेअर आपण पॅरलल दाखवलेले आहेत. बरोबर आहे? येस मॅम. पी कोणता चौकोन समांतरभुज चौकोन झाला? PQRS नाही, PQRS हा समलंब चौकोन आहे. PQRS समलंब चौकोन आहे. आतला जो हा चौकोन तयार झाला ना, PQTS, कारण समांतर, हे बघा, PQ ला समांतर बाजू कोणती काढली आपण? PQ ला समांतर बाजू ST. हा, ही समांतर बाजू काढली. SR समांतर नाहीये PQ ला, कारण तो समलंब चौकोन आहे. PQ आणि SR समांतर नाहीये. PQ ला ST समांतर आहे.
त्या एकरूप आहेत, पण समोरासमोरील बाजू म्हणजे या बाजू सम्मुख बाजू ज्या आहेत ना त्या पॅरलल नाही आहेत. पण ही जी मी काढली ना, ही मला रचना केली आहे मी. एसटी जी आहे ना ती एस मधून जाणारी पॅरलल लाईन मी काढलेली आहे. बरोबर आहे? येस मॅम. कोणता चौकोन समांतरभुज चौकोन झाला? PQTS. ठीक, PST. PQTS. बरोबर. ठीक आहे. आता PQTS. बरोबर. आता बघा, हा एक लक्षात घ्या. आता इथे जर या दोन बाजू समांतर आहेत, कोणत्या? PQ आणि ST जर समांतर आहेत आणि त्यांची ना, आता इथे आणखी वेगळी गोष्ट आहे, ती फक्त समजा व्यवस्थित. बघा, आता आपला हा समांतरभुज चौकोन झाला, आतला पॅरलेलोग्राम आहे. बरोबर आहे? आपण PQ ला ST समांतर आहे. बरोबर आहे? PQ आणि ST समांतर आहे आणि त्यांची ना QR छेदिका घ्या. कोणती छेदिका घ्या? QR. आणि QR छेदिका घेऊन आहे ना, संगत कोण बघा, संगत कोण. हा बघा, PQT किंवा PQR आणि STR हे संगत कोण दिसतात? कॉन्ग्रुएंट असतील. येस मॅम. हा, हे असे आहेत. हे बघा, असे. या आपल्या समांतर बाजू आहेत दोन. ही PQ आहे आणि ही ST आहे आणि ही आपली छेदिका आहे. आपली छेदिका आहे. बरोबर आहे? कोणती छेदिका घेतली आपण? QR ही छेदिका आहे. तर हे जे दोन कोण आहेत ना, PQR, हा PQR आणि STR, हे दोन्ही संगत कोण आहेत आणि ह्या समांतर रेषा असल्यामुळे हे संगत कोण एकरूप आहेत. बरोबर आहे? बरोबर की नाही? संगत कोण एकरूप आहेत की नाही? म्हणजे जेवढा PQR असणार तेवढाच STR असणार. बरोबर आहे? हो मॅम. आता पुढे काय होणार बघा, पुढे काय होणार, आता इकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. PQ, हे बघा, PQ ही SR ला एकरूप आहे. बरोबर आहे? PQ आणि SR हे आपल्याला दिलेलं आहे. तो समद्विभुज समलंब चौकोन आहे, त्यामुळे PQ आणि SR एकरूप आहे, कारण ते पक्षामध्ये दिलेलं आहे आपल्याला. तो समद्विभुज समलंब चौकोन आहे. आणि आता बघा, हा PQTS जो आहे तो आपला समांतरभुज चौकोन आहे. बरोबर आहे? येस मॅम. आधी समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, असं की नाही? येस मॅम असतात. कोणत्या दोन बाजू एकरूप होणार त्या चौकोनात? आतल्या PQ आणि ST. म्हणजे थोडक्यात या तिन्ही बाजू एकरूप आहेत. PQ SR ला पण एकरूप आहे आणि PQ ST ला पण एकरूप आहे. याचा अर्थ SR आणि ST पण एकरूप आहे. येस मॅम. बरोबर की नाही? येस मॅम. SR आणि ST पण एकरूप असणार, कारण PQ SR ला एकरूप आहे आणि PQ ST ला पण एकरूप आहे. म्हणजे PQ जर 4 असेल तर SR 4 असणार आणि PQ जर 4 असेल तर ST पण 4 असणार. याचा अर्थ SR आणि ST सारख्याच असणार. SR आणि ST या दोन बाजू. म्हणजे थोडक्यात PQ ST SR तिन्ही बाजू सारख्या. बरोबर? येस मॅम. आता आपण बघायचंय त्रिकोणात, या STR मध्ये त्रिकोण दिसला, त्रिकोण STR. येस मॅम. आता हा जो त्रिकोण आहे ना, हा त्रिकोण जो आहे ना, त्रिकोण हा समद्विभुज त्रिकोण आहे. काय आहे? समद्विभुज त्रिकोण. आयसोसेलेस ट्रायंगल. कारण मॅम त्रिकोण ST आणि दोन बाजू SR ह्या सारख्या आहेत. SR आणि एक प्रमेय आपण तुम्हाला आठवत असेल तर बघा, समद्विभुज त्रिकोण जर असेल ना तर त्याचे ज्या एकरूप बाजू असतात ना, म्हणजे ज्या बाजू एकरूप आहेत ना
त्याच्या समोरचे कोण पण एकरूप असतात. येस मॅम. म्हणजे एसटीच्या समोरचा कोण कोणता आहे याच्यात? एसटीच्या समोरचा आर. त्रिकोणातला आर? कोण कोणता आहे एसटीच्या समोर? आर. येस तीन अक्षरी नाव काय सांगणार त्याचं? तीन अक्षरी नाव SRT. कोण? SRT. आर. एक SRT आणि दुसरा SRच्या समोरचा STR आहे. हे दोन्ही एकरूप असतात. STR बरोबर आहे. येस मॅम. येस. आता आपण मगाशी काय सिद्ध केलं होतं की हा जो STR आहे ना तो या PQR बरोबर एकरूप आहे. ते संगत कोण होते बघा मगाशी? PQR आणि STR मगाशी. येस मॅम होते. आणि आता STR जो आहे तो SRT बरोबर पण एकरूप दाखवला आपण. म्हणजे आधी तो STR हा PQR बरोबर एकरूप होता. आता STR SRT बरोबर पण एकरूप आहे. या कोणाबरोबर? आर बरोबर. मग जर हा एकच कोण दोन कोणांबरोबर एकरूप आहे याचा अर्थ हे दोन कोण पण एकमेकांशी काय असणार? एकरूप असतील. म्हणजे PQR आणि हा SRT. आता SRT म्हणजेच SRQ तोच कोण आहे. SRT जो आहे तोच SRQ आहे. त्यामुळे PQR आणि SRQ हे दोन्ही कोण काय होणार आहेत? एकरूप होणार आहेत. PQR येस आधी मॅम. PQR आणि SRT एकरूप झाले. पण SRT आपण तोच कोण आहे फक्त तिथे दरम्यानता लिहायची Q', T', R एकाच रेषेत असल्यामुळे PQR हा SRQ बरोबर एकरूप होणार. कळलं? येस मॅम कळालं. समजलं. नसेल कळलं तर आपण पुढच्या लेक्चरला घेऊ. याच्यात आणखी एक स्टेप येते. ठीक आहे? ती काय आहे ओके ते मी सांगते. ओके मॅम. ओके मॅम. बाय मॅम. गुड नाईट. बाय मॅम. गुड नाईट. बाकीचे सोडवायचे हा सम जेवढे झाले. मॅम 5.4 सोडून पाठवता आम्ही ग्रुपवर.